हे बघा, हा जो आपला ब्रिज आहे वरती, या ब्रिजच्या खाली लोक राहतात आणि तुम्हाला हे जे दिसतंय अख्खा पत्रा जो आहे हा फुटलाय. हे कसं घडलं? बियरच्या बाटल्या या पत्र्याने सहन केल्या, पण आता प्रॉब्लेम असा झाला की काल एक व्यक्ती म्हणजे 10:30-11च्या दरम्यानमध्ये बाईकवरनं कोणतरी गेलं आणि त्यांच्या हातात पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये फुलं होती, नारळ होतं, देवाची अजून काही काही मूर्त्या होत्या. ती पिशवी त्यांनी इतकी जोरात वरतून फेकली की डायरेक्ट पत्र्यावर पडून ती खाली आर पार इथे आली आणि हे बघा लादी वगैरे इकडे फुटली गेली आहे. पण आता इथे काय झालं माहितीये का की ह्यांच्या बाजूला लग्न असल्यामुळे हे सगळेजण लग्नाला गेलेले, घरात कोणी नव्हतं. तेच जर का इकडे त्यांच्या घरामध्ये 1.5-2 वर्षाचा एक मुलगा देखील आहे, तो खेळत असता किंवा इकडे सिनियर सिटीजन्स असते तर काय झालं असतं? ही खूप मोठी दुर्घटना घडली असती. पण अनेक वेळा मी तक्रारी करून देखील काही फायदा होत नाहीये. म्हणजे इथे असं आहे का की आता मी एका अधिकाऱ्यांशी पण बोलली की सर आपल्याला ह्याबद्दल कंप्लेंट लिहायचे, तर ते मला असं म्हणाले की मॅडम कंप्लेंट कोणाच्या विरुद्धात लिहायची? मग तेच जर का एखाद्याचा जीव गेला तर मग कंप्लेंट घेणार का? हे पण मला समजत नाहीये. आता मी तुम्हाला सांगते, एक मिनिट अजून मी तुम्हाला सांगते की हा जो हॉल आहे, या हॉलच्या बाजूला इथे बेडरूम पण आहे. हे बघा, इथे लोक झोपलेली असतात. हे दिसतं बेडरूम, हा बघा. आता जर का तो नारळ त्या बाजूला पडला असता आणि कोण त्या बेडरूम मध्ये झोपले असते तर काय झालं असतं तुम्ही विचार करा. आता रात्री आम्हाला मनोज दादाने कॉल केलेला होता की सांगितलं की ताई असं असं घडलंय. तर त्या अनुषंगाने रात्रीची मला वाटते 11:15 झालेलं. आणि दादा तुम्ही सांगा, तुम्ही होतात का इकडे? हा मी होतात. मी बाथरूमला गेलो होता. बाथरूमला गेलो, बाथरूम बसलेला, मला पत्र टाकला ना, मी बाथरूम बसलेलो ना, पत्र टाकला, मला वाटलं कोणतरी कोणतरी पडला असेल. अच्छा, वरतून पडला असेल. मी धावत आला, बघितलं तर ये काय मटके वगैरे फुलाच्या हार वगैरे ते टाकलेलं पण दिसला मला. ते तेवढं दिसला मला. मी बघितलं, माझं पत्र बघितलं, 2 पत्र मी अख्खा झाला. बरोबर आहे. मी MMRD ला पण मी एक रिक्वेस्ट करते मी MMRD ला की बघा की ज्या ज्या फ्लायओव्हरच्या खाली वस्ती आहे ना, तुम्ही तेवढा भाग पॅक करून टाका. तिकडे जाळी लावा किंवा तुम्ही पत्रे टाका, तुम्ही काहीतरी प्रोव्हिजन करा. तिकडे एक बोर्ड लावा की तिकडे एक वस्ती आहे. कारण की मला एक समजत नाही की एवढे एज्युकेटेड लोक आहेत. 2 वेळा झालं म्हणजे बियरच्या बाटल्या तर वरतून पिऊन डायरेक्ट टाकतातच. पण हा जो प्रकार आहे, हे पत्रे पण त्यांनी 2दा बदलले. आता हे काय करायचं? कोणाला जर जीवितहानी झाली असेल तर काय नाही आम्हाला, पण कुणाचा जीव गेला तर काय करणार सांगा? काय करणार? पत्रे बदलू शकतात, एखादा माणूस माणसं घेऊन त्याला काय करणार? खूप लाजिरवाणी गोष्टी आहे. तुम्ही जर शिकलेली माणसं आहे तर तुमच्यामध्ये इतकं पण कॉमन सेन्स नाहीये का की तुम्ही ब्रिजवरनं चालल्यात, खाली समुद्र आहे की नाही हे पण तुम्ही बघत नाही. हा, खाली समुद्र नाही, काय नाही, आणि तुम्ही ती पिशवी आणि आपल्या देवाचे सगळे टाकून जातात. हा, म्हणजे हे किती निर्लज्जपणा आहे हा. अशिक्षित म्हणजे शिकलेली माणसांचा काय उपयोग नाही ह्या गोष्टीला जर तुम्हाला कॉमन सेन्स नसेल तर. त्या बघून टाकत नाही आणि बघा ना काय आहे एक तर फ्लायओव्हर वरती उभं राहून ड्रिंक करणं हा एक गुन्हा आहे. पण अजूनपर्यंत ते कोणताच गुन्हा दाखल झालेला नाहीये. मी ह्या आधी देखील पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती की असे प्रकार घडतायत. पण आज तर तुम्हाला पण सांगितलं ड्रिंक करतात ना तुम्ही, वरती बाटल्या फेकतात. आता मी माझ्या परीने एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांना मदत करते वारंवार. तुमच्या ह्या पाड्यात काहीही झालं तरी मी येते की नाही, मग पाणी भरू दे का काही. पण हा जो प्रकार झाला ना, हा अतिशय ह्यांचं तकदीर खूप म्हणजे जोरात होतं. नाहीतर सगळी पोरे 10:30 वाजता पण पोरी तयार होऊन गेली सगळी. बाजूला लग्न होते, सगळी पोरी तयार होऊन गेली, माझी पोरी पण सगळी गेली. मग मी तिकडून आला, मला वाटलं बाथरूम लागला ना, मी बाथरूम मध्ये जातो बसतो. मी बाथरूम बसला, मला वाटलं का पोरा गुण पडला असेल. मी किती वेळा सांगितलं तुम्ही बोर्ड लावा तिकडे. ना बोर्ड लावतात, ना जाळी मारतायत, ना पत्रे. म्हणजे तुम्ही एवढे निर्धास्त आहेत का की एखाद्याचा जीव गेला तरी चालेल असं आहे का? तर तसं सांगा. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, जर का चुकून पण जर कोणालाही काही इथे प्रॉब्लेम झाला तर तो ब्रिज वरती आम्ही सगळे आडवे बसू, तो ब्रिज आम्ही बंद करून टाकू. जर का तिकडे काही तुम्ही केलं नाही, हे आता आपल्याला करावं लागेल. कारण की एकदा तुम्हाला सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा रिक्वेस्ट, वारंवार तुमच्यासमोर हात जोडून जर रिक्वेस्ट करतोय आणि त्या ब्रिजवरती कोणतेच प्रोव्हिजन करत नाहीयेत, ना जाळी लावत ना पत्रे लावत, तर मग आमच्याकडे पर्याय उरणार नाही. कारण की माणसाचे जीव, पत्रे बदलू शकतात, माणसं नवीन आणणार कुठून? हे जर आता झालं ना, आता बघा तुम्ही परत बघा इकडे हे जे नुकसान झालेलं आहे ना,
हे जर का परत असं काही झालं आणि कोणालाही जरासा पण त्रास झाला ना तर आपल्याला हा ब्रिज वरती बसावंच लागणार, जोपर्यंत इकडे काही प्रोव्हिजन करत नाही तोपर्यंत. त्यामुळे मी परत एकदा विनंती करते की तुम्ही इथे काहीतरी करा. तिकडे जाळी लावून द्या आम्हाला, तरी जाळी लावा, तिकडे एक बोर्ड लावा, काहीतरी करा. तुम्ही विचार करा ना, एवढा मोठा जर का पत्रा तुटतोय, जर तिकडे खाली कोण असतं तर लाईफ संपलं असतं. आता तर सगळी पोरे असते, त्या लहान लहान पोरे, महेंद्रचे पोरे, माझ्या आपला सुनीलच्या पोरा खेळत बसते. फटकन आज कोण रात्री कोण होता नाही म्हणून. मला आता सांगा की हा असा प्रकार घडल्यानंतर कोणाला तक्रार करायची आम्ही, आणि मग मदत कोण करणार? का हेच सांगणार की अरे कोणी फेकलंय आम्हाला माहिती नाहीये, कोणाचा जीव तर गेलेला नाहीये, मग कंप्लेंट कोणाविरुद्ध घ्यायची? मग जर का तो नारळ एखाद्याच्या डोक्यात पडून कोणतरी मेलं असतं तर मग कंप्लेंट झाली असती का? हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. आणि हे तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की मी वारंवार रिक्वेस्ट करून पण हे झालेलं नाहीये. त्यामुळे ह्याच्यानंतर आमच्या घरामध्ये बघा, हे सगळी कुटुंब माझं आहे, हे मिठणापाडा हे कुटुंब पूर्ण माझं आहे, फक्त ह्यांचं घर हा संपूर्ण पाडा माझा आहे. या पाड्यातल्या त्या ब्रिजवर एखाद्याला पण हानी झाली तर तो ब्रिजवरती आम्ही सरळ बसून राहणार, जोपर्यंत इकडे काही प्रोव्हिजन तुम्ही करत नाही तोपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रिक्वेस्ट करते, MMRD ला पण रिक्वेस्ट करते, महानगरपालिकेला पण रिक्वेस्ट करते की ज्या ब्रिजच्या खाली वस्ती आहे तिकडे एक बोर्ड लावा, तिकडे एक बोर्ड लावा की खाली वस्ती आहे, कोणत्याच गोष्टी फेकू नका. आणि मी पोलिसांना पण एक विनंती करते की तुम्ही संध्याकाळच्या वेळी इकडे जरा राऊंड अप करा, कारण की लोक इथे बसलेले असतात, ड्रिंक करत असतात आणि बाटल्या संपल्या का त्या बाटल्या अशा खाली टाकल्या जातात. सो खूप मोठी दुर्घटना होऊ शकली असती काल. ते लग्नाला गेलेले म्हणून ते वाचले, नाहीतर खरंच खूप वाईट गोष्ट आहे. आणि लोकांना मी हे सांगते की निर्माल्य बनवलेले आहेत ना, तुमच्या ज्या काही वस्तू असतील, नारळ असेल, फूल असेल, देव असतील, ते तुम्ही बघा की समुद्र आहे का, समुद्रात आपण विसर्जन करतोय का, नाहीतर मग सरळ निर्माल्यमध्ये टाका. तुमच्या एका चुकीमुळे काय घडलं असतं ते बघा तुम्ही.